श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आत्ता आलेला आहे गोठ्यामध्ये गायांच्या. तर सकाळी गायांना पाणी वगैरे पाजून गायांचं धुवून गेले होते. आता परत बघा गायांनी किती राडा केल्या बघा. आता ते शेण वगैरे मागं ओढते एकदा म्हणजे गाय बसतील. म्हणून शेण ओढायला आली मी गोठ्यामध्ये. किती राडा केल्या बघा तुम्ही आता गायांनी. सकाळी धुवून गेली होती तरी 7 वाजता धुवून गेले होते. आता 9 वाजले. 2 तासामध्ये किती राडा केला आहे. चला आता शेण ओढून घेते मी पटकन. तरी ते मिरच्या झाडांना आहे ना मिरच्या आल्या होत्या बघा तुम्ही. त्या याच्यामध्ये ना मी जे विटांनी चौकट केली त्याच्यामध्ये पहिले फुलाची झाडं वगैरे होती. पण ती पावसामुळे का कशामुळे काय माहिती ती अशी एक उभाळून गेली. मग ती काढून टाकली तिथं. आणि ते मिरच्याची झाडं आपोआप उगली होती. वांग्याचं मिरच्याचं ते काय लावलेलं नव्हतं. तरी त्याला बघा अशी मिरच्या आले ते आम्ही काढून नाही टाकले. ते मग त्याला मिरच्या आले ते मग काढून नाही टाकले त्या. आणि ती झाडं होती तर बघा एकदम रिकामं करून टाकलं. इथे फक्त गोकर्णाचं वेल ठेवला आहे आणि सदाफुली ठेवली फक्त झाडांची. ते गुलाबी कलरचं झाड ठेवले. बाकी इथं फुलांची जी झाडं होती ना ती सगळी ना पावसामुळे कशामुळे अशी उभा येऊन जाते. कारण सतत पाऊस होता ना त्याच्यामुळे. त्या पावसामुळे हा खालचा ओटा पण बघू शकता तुम्ही कसं झालं आहे. तेव्हा ते गवत वगैरे उगले सारवल्याच्या नंतर ते आता गवत काढायला लागेल. आणि ते समोरच पुन्हा एक मिरची झाड होतं त्याला सुद्धा. त्याची मिरच्या तर खूप मोठ्या झाल्या होत्या. हिरव्यागार होत्या अशा तुम्ही बघू शकता बघा. त्याची मिरची एकदम खूप मोठ्या होत्या. तर त्याला सुद्धा मिरच्या आल्या होत्या. हे झाड वेगळं होतं. म्हणजे याची व्हरायटी वेगळी होती वाटतं. त्या झाडांची व्हरायटी वेगळी होती. इथे गवती चहा होता. इथे एक सदाफुली झाड उगलं होतं. आणि त्यानंतर आळू होती. तर हे आळू कधी गेल्या वर्षी लावलेली होती. तर ती उन्हाळ्यामध्ये नव्हती दिसत. पण आता पाऊस पडल्याच्या नंतर ती पुन्हा दिसायला लागली. आणि ते घेवड्या शेंगांचा वेल. तर त्याला घेवड्या शेंगा फुलं दिसते ना एवढी कमीच आहे जरा जास्त नाही आहे. तरी असं छोटंसं म्हणजे घरापुढं उगलेलं आहे सगळं असं अळूची पानं वगैरे. आता श्रावण महिन्यात लागते ना अळूची पानं. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब.